हाय, गुड मॉर्निंग. मी योजना आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. चला तर आज पुन्हा एकदा ब्लॉगची सुरुवात करते आणि काल 31 होता. त्यानिमित्त म्हटलं चला मैत्रिणींसोबत कुठेतरी फेरफटका मारून यावा. घरापासूनच 60-65 किलोमीटर अंतर असणाऱ्या मांगीतुंगी या ठिकाणी आज आपण जाणार आहे. समोरच तुम्हाला जो व्ह्यू दिसतोय ती आहे खामखेडा बारी. त्या मार्गेत जातोय. सकाळ आहे म्हटल्यावर चहा तर झालाच पाहिजे. चहाप्रेमी आम्ही सगळ्याच आहे. आणि या आहेत माझ्या सगळ्या मैत्रिणी. या तुम्हाला नेहमीच ब्लॉगमध्ये भेटतच राहतील. सटाणा मार्गे आता आम्ही ताराबादतून मांगीतुंगी या ठिकाणी जातोय. मांगीतुंगी हे जैन धर्माचं एक विशेष असं तीर्थक्षेत्र म्हणून मानलं जातं. ऋषभदेवांची सर्वात मोठी 108 फुटी उंचीची मूर्ती या ठिकाणी स्थापिली गेलेली आहे. रस्ता कापत आमच्या दोन्ही गाड्या अतिशय धुराट चालल्या होत्या आणि मैत्रिणीसोबत असल्या की ट्रिपची मजा काहीतरी वेगळीच येते, बरोबर की नाही? पार्किंग स्टेशनच्या इथे आता गाड्या पार्क करून आम्ही निघालोय आमच्या छोट्याशा ट्रेकसाठी, आमच्या आनंदासाठी. वरती जाण्यासाठी तुम्हाला अशा पिकअप गाड्यांमधून जावं लागतं, ज्याचं तिकीट तुम्हाला खालीच भेटेल. प्रत्येकी तुम्हाला 200 रुपये असं तिकीट आकारलं जातं आणि समोर दिसणारा व्ह्यू हा तेवढाच विहंगम पण होता. धूळ माती अंगावर घेत आम्ही निघालो होतो ऋषभदेवांच्या दर्शनासाठी. संपूर्ण असा हा डोंगर कोरून त्यामध्ये ऋषभदेवांची 108 फुटी ही सुंदर मूर्ती बनवली गेलेली आहे. आणि आमच्या ग्रुपचं फोटो सेशन तर चालूच राहणार प्रत्येक ठिकाणी. मूर्तीजवळ काही फोटो काढण्याची आमची इच्छा झाली, ती आम्ही पूर्ण केली. आणि आता पुढे आम्ही जाणार आहे मुल्हेर तालुक्यातील कपार भवानी या मंदिरात. कपारात कोरलेली देवी ही स्वयंभूच मूर्ती असावी. आम्हीही जाण्याची आमची इच्छा पूर्ण केली. देवीच्या मंदिरात जातोय म्हटल्यावर तिथे जाऊन आम्ही स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतले. आरती केल्यानंतर आजूबाजूचा परिसर आम्ही बघितला आणि आमचे डोळ्यांचे पारणेच फिटलेत. डोंगरातून सतत वाहणारं हे पाणी या कुंडामध्ये जमा होतं. डोंगरातून येणारं पाणी असल्यामुळे अतिशय थंडगार असं वातावरण होतं. आम्हालाही पाण्याचा खेळ करण्याचा मोह काही आवरला नाही. सोबत काही फोटोज क्लिक करून आम्ही निघालोय आमच्या परतीच्या प्रवासाला. बाय बाय.